नमस्कार. आज मी डॉक्टर आह साळुंके सरांचं चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून हे पुस्तक वाचत होते. याही आधी वाचलेलं आहे, पण जेव्हा जेव्हा हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचतो तेव्हा तेव्हा नवीन पद्धतीनं ते आपल्याला समजायला लागतं. आणि कितीही वेळेस वाचलं तरी हे पुस्तक एवढं सुंदर आहे की कधीच विसरता न येण्यासारखं आहे. आणि त्यातल्या त्यात आह साळुंके सरांनी आपली एक छोटीशी खंत व्यक्त केलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी ज्या वयामध्ये खंत व्यक्त केली आहे ती आपल्याला आत्तापासून समजायला हवी. हा त्यांचाही अट्टहास आहे. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांसमोर हा छोटासा किस्सा शेअर करायला आवडेल की सर असं लिहितात की कन्याकुमारी, 3 समुद्राच्या उत्तुंग लाटांमध्ये मी चिंब चिंब भिजून जात होतो. पण खरं तर हा अत्युच्च आनंदाचा क्षण मी वयाच्या 59व्या वर्षी नव्हे तर 19व्या वर्षीच अनुभवायला हवा होता. असं झालं असतं तर माझ्या मनानं तो क्षण कितीतरी अधिक काळ जपला असता. त्यानं मला अधिक समृद्ध केलं असतं, फुलवलं असतं. आपण अनेकदा संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा, विविध वस्तू यासारख्या गोष्टींच्या मागं धावताना असं फुलणं विसरून जातो. जीवनात कितीतरी गोष्टींचं चांदणं पसरलेलं असतं, पण त्यात भिजण्यासाठी आपल्याला उसंतच मिळत नाही. माझ्यासारख्यांच्या हातून घडलं ते घडलं. आता माझी सगळी धडपड आहे ते आमच्या भावी पिढ्यांचं या चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून. तर आपण सगळ्यांनी हे पुस्तक नक्की वाचा. एवढं सुंदर आणि खूप सुंदर असं पुस्तक आहे. आणि मी सगळ्यांना सांगेल की आपण सगळ्यांनी हे पुस्तक वाचा. थँक्यू.